हॅलो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे सोयाबीनची व्हेज बिर्याणी. तर इथे मी आज यूज करणार आहे इंडिया गेटचा क्लासिक लखनवी बिर्याणी मसाला. सो करूयात व्हिडिओला स्टार्ट. मी कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे, जिरं, मीठ आणि तांदूळ. इथे मी दिल्ली राईस यूज केला आहे लॉंग बिर्याणीचा. थोडंसं हलवून घ्यायचं आहे. तेल किंवा तूप टाका आणि झाकण ठेवा आणि शिजवून घ्या राईस. आता एका पॅनमध्ये आवडीप्रमाणे भाज्या घ्या. मी इथे घेतला आहे टोमॅटो, ढोबळी मिरची, वाटाणा आणि सोयाबीन. सोयाबीन मी नंतर टाकणार आहे, आधी ह्या भाज्या कुक करून घेणार आहे. तुम्ही आता इथे बघू शकता ह्या भाज्या शिजल्या आहेत. त्याच्यानंतर आता मी पाण्यात भिजवून ठेवला होता सोयाबीन, तो कट करून टाकलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे इंडिया गेटची बिर्याणीची ग्रेव्ही. ह्याच्यामध्ये ग्रेव्ही येते आणि एक मसाल्याचं सीझनिंग पावडर येतं. तर सीझनिंग पावडर तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये पण टाकू शकता भाज्यांमध्ये, किंवा तुम्ही दह्यामध्ये मिक्स करून खाऊ शकता बिर्याणीसोबत. पण मी ह्या भाज्यांमध्येच टाकणार आहे तो ड्राय मसाला. ह्या पॅकेटमध्ये ह्या दोन्ही गोष्टी येतात, ह्या दोन्ही गोष्टी मी इथे टाकलेल्या आहेत. हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं पाणी टाकून वाफ घ्यायची आहे. आता भाजी आपली इथे शिजली आहे छानपैकी. आपला राईस पण तयार झालेला आहे. आपण हा राईस 90% शिजवून घेतलेला आहे. आता ह्यामधलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं आहे. इथे मी कांदा परतत ठेवलेला आहे तेलामध्ये. आपल्याला ह्याचा बरिस्ता बनवायचा आहे. आता आपला हा बरिस्ता पण रेडी झालेला आहे. ह्याच पॅनमध्ये मी टाकलेला आहे खाली राईस. त्याच्यानंतर आपण भाजी टाकून लेअरिंग करणार आहे. त्या ग्रेव्हीमध्ये सगळं असं आलं लसूण मसाले वगैरे, म्हणून आपल्याला एक्स्ट्राचे मसाले टाकायला नाही लागत. आणि लखनवी फ्लेवर हा एकदम माइल्ड आहे. तुम्हाला जर स्पायसी हवं असेल तर तुम्ही घरातला तिखट मसाला टाकू शकता त्यामध्ये. आता आपलं हे लेअरिंग करून झालेलं आहे. आता मी ह्याच्यावरून परत व्हाईट राईस लावणार आहे. थोडा बरिस्ता टाकायचा आहे वरून, त्याने फ्लेवर खूप छान येतो. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे आता मी. आपल्याला आता एक 5 मिनिटं वाफ घ्यायची आहे.
तुम्ही आता इथे बघू शकता ही लखनवी बिर्याणी किती छान झाली आहे.